खुरपदोरी या कथासंग्रहातील या पुढची कथा आहे बिरोबाचा भंडारा. धनगर समाजाच्या देवकार्यातील जेवणावळीचे यथार्थ चित्रण या कथेतून आपल्याला घडते. कथेचं नाव आहे बिरोबाचा भंडारा. अजून धनगर तो धनगरच. डोसकीतले याड जागं झालं. त्या धनगराला धरून आणला, समोर उभा केला. काय फरक? काही नाही. मला कुणीतरी उपमा दिली. माझ्यातला धनगर जागा झाला. खरं अजून अर्धवट झोपेतच तो धनगर. मुळात धनगर ही जमातच धाडशी, वीरत्वानं भरलेली. ह्यातला प्रत्येक माणूस काटक, धाडशी आणि वीर असतो. अनेक ठिकाणी पडावं लागते, अनेक ठिकाणी जावं लागते. रात्री इरेचं त्या बकऱ्यांची राखण करत फिरायला लागतं. अवघड सवघड झाडावरनी चढावं लागतं. सगळी कामं धाडसाचीच असतात. धाडशीपणा हा धनगराचा गुण आहे. या धाडशी वीर गुणालाच ह्यो धनगर समाज देव मानतो. प्रत्येक माणूस कशाला ना कशाला तरी देव मानतोच. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्याला देव मानलं तर चूक होणार नाही. तसं ह्या धनगरांनी आपल्यातल्या वीरपणालाच देव मानला आहे. हे काही वावगं नाही, पण त्याचं फाजील लाड करणं मात्र बरोबर नाही. वीरपणालाच देव मानल्यावर वीरदेव झाला. पुढं जसं राम राम सतत म्हटल्यावर शेवटी माणसाचा मरा मरा असा उच्चार होतो, तसं वीरदेव म्हणत गेल्यास त्याचा अपभ्रंश होऊन बिरदेव असा शब्द निर्माण झाला असावा. आणि या बिरदेव शब्दाचा बिरोबा असा धनगरी शब्द निर्माण झाला. बिरोबा, म्हसोबा, थळोबा अशा अनेक देवांच्या नावाच्या शेवटी बा असा शब्द येतोय. बा म्हणजे वडील, म्हणजे हे देव त्या समाजाचे वडीलच म्हणायला हरकत नाही. देव हा आपला बाच असतो. कोयापाचा बा म्हणजे बिरोबा. त्याला आज शांत करायचं चाललं होतं. वर्षाच्या मागं कुणाच्या तरी शेजाऱ्याच्या लग्नात धनगराच्या पोराच्या अंगात येऊन देवानं द्रोणभर आंबील करायला सांगितली होती. ती आंबील कोयाप्पा आज करत होता. दारात 4 वासं रवून वर आडव्या 4 काठ्या बांधून मांडव केला. आंब्याच्या डहाळ्यांनी आणि नारळाच्या झावळ्यांनी मांडव हिरवागार दिसायचा. मधी कुठं तरी आसुक्याच्या बियांचं घस, एक वाळली कडब्याची पेंडी मांडवावर. ती लागती म्हण. घरावर स्पीकर सकाळपासूनच चालू होता. उगचच ते हिकडनं तिकडनं फिरणाऱ्या आणि गल्लीतल्या आसपासच्या धनगरांच्या मनाचा ताल धरणारी तीच गाणी सारखी वाजत होती. सगळी आपल्याला पाहिजे तसा अर्थ घेता येणारी मराठी गाणी. मनातल्या मनात तीच गाणी गुणगुणत सगळी अडाणी मनं कामाला लागली होती. घराच्या वळचणीला माच्या टाकून त्यावर देव बसवायची सोय केली. मांडवाच्या जवळच पाण्यानं भरलेली रसाची काईल. 1000 जण येणार आणि त्यातलंच पाणी घ्यायची. कोण तिथंच कडेला हातपाय धुवायचा, तर कोण चूळ भरून टाकायचा. तशात एखाद्या बाईच्या पोराला आदरण होऊन ते परसाकडला जाऊन येतंय, ते सुद्धा त्या कायलीच्या कडलाच वाकवून ढुंगान धुवायची. दिवसभराच्या ह्या वापरामुळं भवत्यानं सगळी किचकिच मावना. तिथनंच दिवसभराच्या पोळ्यापातीचं खरकाटं सांडलेलं होतं. त्यावर माशांचं थवच्या थवं. कोणतरी जवळनं गेलं की घ्वाय करून उठून परत तिथंच बसायच्या. नव्या नवरीगत खाली माना घालून खरकाटं खायच्या. मांडवातली सगळीच जमीन ह्या वर्दळीनं आंबटवल्ली होऊन भंडाऱ्यानं पिवळी धमक झाली होती. आज बिरोबाचा भंडारा म्हटल्यावर प्रत्येकजण माळावरच्या पिवळ्या फुलागत पिवळ्या धम्मक दिसायचा. मन लावून सगळी कामात रुतलेली होती. जे काय जमलं होतं त्याची विल्हेवाट लावत होती. ओळखीच्या रयताकडून मूठपसा धान्य आणि जळण काटूक मागूनच आणलं होतं. देवाचं कार्य म्हटल्यावर कोयापाला कोणी नाही म्हटलं नाही. तसल्यात धनगराचं जेवण म्हणजे मांसकांडाशिवाय नसतंय, अशा लालुशीनंच सगळ्यांनी हातभार लावलेला. मटणाच्या जेवणाच्या आशेनं खालच्या गल्लीच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या दामोदर पंतांनी सुद्धा आपली देणगी असू दे म्हणून ₹1.25 काढून कोयापाला दिला होता. ₹1.25 देताना दामोदर पंतानं सांगितलं, मी मटण खातोय बरं का, मला धनगराचं जेवण चालतंय. बरं संध्याकाळी जेवायला या की हो. मला वाटलं तुम्ही सिवतसुद्धा नसाल म्हणून. म्याच लाजून सांगितलं नाही. संध्याकाळी नक्की या मातर. कोयाप्पाचा समज बरोबर होता. खरं आता न खाणारे सुद्धा खायला लागलेत.
येता येता कोयाप्पा निमंत्रण सांगून घरला आला. मूठ पस्यानं बरंच जमलं होतं. चांगली चांगली 5 बकरी मात्र कोयाप्पानं आपल्या खांडातनं आणली होती. ती तिथंच मांडवाच्या डांबासंग बांधून टाकली होती. उपास असल्यागत बिनवैरणीची तशीच. कसल्या तरी विचारात असल्यागत ती सुद्धा गपगार. मधूनच एखादं ओरडायचं. त्यांनासुद्धा कसली तरी आठवण येत असणार. परत जमिनीकडं बघत गपगार. त्यांना आठवणी येऊन काय उपयोगच नव्हता. बरीच जणं जवळनं फिरायची. खरं का ओरडतंय? ह्यांची आई, बाप, बहीण, भाऊ मागं कोण रडत असतील काय? काय ते सुद्धा असंच कवातरी खलास झाला असतील याचा विचारच कोण करत नव्हतं. नुसता दिवस बुडायच्या आत 2 तास अगोदर काजी गळं सोडवायला येतोय हाच विचार. इथल्या सगळ्यांचीच दयामाया कुठंतरी रानावनात फिरत असल्यागत होती. नुसती काजीची वाट बघत होती. एका बकऱ्याचा गळा कापला की 2 रुपये मिळणार होते. अशी 5 बकरी 10 रुपये झटक्यात मिळणार होते. शेवटी काजी आला. वाट बघणाऱ्यांची मनं थंड झाली. भाताचं हंड चुलीवर चढलं होतं. चुली दणका पेटत होत्या. जळणाला बाभळीचं लाकूड असल्यानं हंड्यातलं पाणी वाजत होतं. चूल सोडून वावभर धग यायची. तिथंच मोगळात ती 5 बकरी आणली. बकऱ्यासनी भंडारा लावला. 5 जणांनी 5 आपल्या ढेंगतनी धरली. धरणाऱ्यांची तोंडबी भंडारा माकल्यानं राड झाली. प्रत्येकजण वाकून त्या बकऱ्याच्या मानाजवळ हात लावून होता. काजीजवळ आला. काटकर काजीला भंडारा लावायला पुढं गेला. काजी मागं सरकला आणि काटकराच्या हातातला भंडारा चिमटीनं घेतला आणि आपल्या गळ्याला लावून घेतला. पिशवीतनं फडक्यात गुंडाळलेली सुरी काढली. तवर एक जण परात घेऊन आला. एक बकरं खाली पाडलं. पाडताना जरा ओरडलं. त्याला कळालं असेल काय हे काय करतात ते. त्यानं कुणाला तरी हाक मारली असेल काय. अरे रे, कशाला यो बकऱ्याचा जलम. वाईट. आपल्या माणसात सुद्धा अशीच काही बकरी असतात. असंच त्यांचं सुद्धा होत असणार. जनावरातली काय आणि माणसातली काय. शेवटी बकरं म्हटल्यावर असंच होणार. अनेक विचार मनात येत होते. मी बघत उभाच होतो. 2 धनगरांनी 4 पाय गच्च धरले. काजीनं मुस्काड आवळून धरल्यावर परत बकरं तोंड न उघडता ओरडलं. तवर काजीची सुरी गळ्यावरनं फिरली. मुंडक्याच्या खाली परात होतीच. नळ्यातनं पाणी आल्यागत रक्त आलं. अंगातलं सगळं सुमसुमीत रक्त परातीत येऊन गार होत होतं. अशीच सगळी कापली तरीसुद्धा जिवंत असल्या त्या टँकरला तेवढं ह्या बकऱ्याचं वाईट वाटत होतं. सारखा रडत असल्यागत गळत होता. त्या पाण्याला ही बकरी धुतली. नंतर बुकना होऊन वाजत्याला पाण्यात चुलीवर पडली. तासाभरात वळवळणारी बकरी नाहीशी होऊन शिजायला लागली. काजी हात धुवून जायला निघाला. कोयाप्पानं त्याला खिशातलं 10 रुपये काढून दिलं. 5 बकऱ्यांचा जीव घ्यायला 10 रुपये? मी जरा आश्चर्यानंच कोयाप्पाला विचारलं. मी कारकून असून ह्या काजीपेक्षा जास्त शिकलेला असून जिथं काम करतोय तिथं 10 रुपये हजेरी मला पडत नव्हती. आणि काजीला झटक्यात 10 रुपये मिळाल्याचं मला आश्चर्य वाटलं. होय रे बाळ, आता ह्या महागाईनं काय येतंय? काजी 10ची नोट खिशात घालत म्हणाला. अहो काजीमा, बकऱ्याचा जीव घ्यायला 2-2 रुपये म्हटल्यावर कसं व्हायचं हो? आणि गळं कापायचं आणि महागाईचा काय संबंध आहे? मी म्हणालो. बाळ, गळं कापूनच आम्ही जगता. गळं कापायचा दर आम्ही जर कमी ठेवला तर बाहेरच्या महाग वस्तू आम्ही कशा आणायच्या? काजी सांगत गेला. बरोबर आहे. जशी महागाई वाढल तसं समाजात काजीसुद्धा फार व्हायला लागल्यात. हे काजी बकऱ्यांचं आणि ते काजी माणसांचं गळं सोडवूनच आपला उदरनिर्वाह चालवतात. हे सारं असंच व्हायला लागलं तर काजीचं प्रमाण वाढून बकरी संपतील. बकरी संपल्यावर साऱ्या मेंढ्या मोकळ्या पडतील. मग शेवटी काजीतनी गळं सोडवायची पाळी येऊन काजीचं मांस मिळत. एक पुढचा विचार डोकीत आला. पुढचं चित्र डोळ्यासमोर आलं. डोकीत असला विचार आला म्हणजे घन घातल्यागत व्हायचं. खरं यांची डोकी थंडगार. हरिबा, ही बकरी कशाला कापली? मी चुलीजवळ उभा असणाऱ्या हरिबाला विचारलं. अरे बाळ, हे कायच नाही.
आरवाडीला बघायला पाहिजेस, खुळा होशील. अशी लांब लचक एक चर मारत्यात. देवाच्या समोर त्यात प्रत्येक वर्षी नवास बोललेली लोक आपापली बकरी कापतात. सगळी मिळून कमीत कमी 1,500-2,000 हजार बकरी कापली जातात. आरवाडीचं एक वैकच हरिबानं मला सांगितलं. मग हे देवाला मान्य होतंय म्हणा. ते कुठलं, देवाला हे दिसू नये म्हणून त्याच्यासमोर पडदा लावतात की. माणूस करत्याला पाप देवाला दिसू नये म्हणून देवाला कसा ठेवायचा ते माणूसच ठरवतोय. असाच एक अर्थ हरिबाच्या सांगण्यातनं निघाला. अगा, मग देवाला दिसू नये म्हणून पडदा लावून वर्षाला 1,500-2,000 हजार बकरी कापण्यापेक्षा ती देवाच्या नावावर ठेवूनच घ्यायची. एक मोठा ट्रस्ट करायचा. गोरगरीब धनगरांचा संसार चालवण्यासाठी त्यासनी 15-20 बकरी मोफत द्यायची. जमल्या पैशावर शाळा कॉलेज काढायची. गावची सुधारणा करायची. असं काहीतरी केलं तर देव पावला म्हणायचा. आणि असं केलंच तर? मी मुद्दामच त्याला तसं विचारलं. छे, ती कापायलाच पाहिजेत. नवसाची असतात ती. कापली नाहीत तर देवाला रुजू होणार नाही. एक अडाणी श्रद्धा माझ्या पुढं मांडली. हे हातात काय आहे? मी म्हणालो. ही आत्ता कापलेल्या बकऱ्यांची काळजं. जरा वाफ देऊन घ्यायची आणि देवाच्या निवदासाठी ठेवायची. काळजांचा निवद दाखवल्या बिगार देवाला यो भंडारा मान्य होणार नाही. देवाला बकऱ्याच्या काळजाचा निवद लागतोय. एक रीत मला सांगितली. बकऱ्यांची काळजं देवाच्या निवदासाठी बाजूला काढून ठेवली होती. ती कुठं ठेवली हे मुंड्या धनगराला माहीत होतं. जरा इकडं तिकडं होतंय तवर सुताराचं पेंग्या तिथं आलं. पेंग्याचा दोस्त मुंड्या धनगर. ह्या मुंड्याला दारू प्यायचा भारी नाद. दारुड्या माणसाला 4-8 आणे म्हणजे गाडीच्या चाका एवढं वाटतात. लाज अब्रू अशा माणसानं कधीच साबण लावून धुवून काढल्यागत असते. या नादाचा फायदा घेऊनच पेंग्यानं मुंड्याला 5 रुपये दिलं आणि हातातनं आणलेल्या कडीच्या डब्यात ती 5 काळजं घेतली. पेंग्याला जरा लाज वाटली. 5 रुपये म्हणजे कायच नाही. फार स्वस्त होतंय म्हणून पेंग्यानंच लाजून आणखी 2 रुपये मुंड्याच्या हातावर ठेवलं. झालं. पेंग्या बी खुश आणि मुंड्या बी खुश. मुंड्यानं बकऱ्याला काळीज नाहीसं केलं. कुणालाच काय माहीत नाही. सारे आपापल्या कामात. देव आणायचा होता. देव वेसीत आल्याची वार्ता कोणीतरी कोयाप्पाला सांगितली. कोयाप्पाचं वालूक देव आणायला तिकडं गेलं. एका पोरगीच्या हातात आरतीचं ताट. ताटात विझून काळ्या होऊन बसलेल्या 2 पणत्या. त्याच्या मागं तांब्या आणि त्यात रंगीत कागदाचा नारळ. एक पानाचा विडा आणि त्यावर एक बारीकशी सुपारी. जरासं तांदूळ आणि एक हळदीचा लाकडी करंड. कुंकवाचं सुद्धा लाकडीच. डोकीवरून घेतलेलं लाल धडीचं पांढरं धोतर पायापतोर लोंबत होतं. वाजप्यांच्या पाठीमागून ही तुरू चालणारी करवली पोरगी आणि तिच्या मागून पोरांचा खेंडार. सगळ्यांची कपाळं भंडाऱ्यानं राड झालेली होती. एक सुद्धा चुकलं नव्हतं. त्यांच्यात भंडाऱ्याला फार महत्त्व. कसलंही कार्य असू दे. यांच्यात एक माणूस नुसता भंडाऱ्यावर नेमतात. या माणसाला काटकर म्हणतात. यानं भंडारा लावायला कुणाला विसरायचा नसतो. विसरला तर दैव त्याला दंड करतात. वालूक वाजत गाजत वेसीत गेलं. सगळी पूजा अर्चा झाली. देव वाजत गाजत हळूहळू कोयाप्पाच्या घरला यायला निघाला. बऱ्याच बायका पोरी पाण्यानं भरलेल्या घागऱ्या आणून देवाच्या आणि इतर बाजूला असणाऱ्या 1-2 पुजाऱ्यांच्या पायावर पाणी घालत होत्या. बायका दोन्ही हातात पदर धरून पाया पडायच्या. पाया पडून झाल्यावर भंडाऱ्यानं कपाळ भरायचं. मग बाजूला व्हायचं. अनेक शिकल्या सवरलेल्या पोरी आणि पोरंसुद्धा पाया पडायची. भंडारा लावून घ्यायची लाज, पाया पडायची लाज. सगळी लाजच वाटायची त्यांना. देव पुढं गेल्यावर घरात येऊन काही पोरपोरी भंडारा पुसून काढायची. देव पुढं येत होता. कोण हार घालत होतं, कोण ऊद धूप घालायची. अशा अनेक अडथळ्यांमुळं देव कासवाच्या चालीनं येत होता. अशा चालीनं देवानं एकदाचा मांडव गाठला. घरमालकाचं पायावर पाणी आलं. हातातल्या मापट्या एवढ्या घाटीनं त्याचं स्वागत केलं. सारी गल्ली जागी झाली. बिरुबाच्या नावानं चांग भलं अशा अनेक गर्जना झाल्या. सारा धनगरवाडा दुमदुमला. देव जित्ता झाल्यागत वातावरण झालं.
खरं देव जिवंत होणार कसा? एका मोठ्या मेसाच्या सोट्याला बांधलेला पितळचा मुखवटा, त्याला ह्या सगळ्यांनी देव केला होता. देव शांतच होता. खरं माणसंच अनेक करामती करत होती. देवाच्या नावावर काय वाटेल ते करायची. देव जाग्यावर बसला. पूजा झाली. रात्रीची वेळ. सगळी चोहूकडं पांगली. जवळच देशी विदेशी दारूचं दुकान होतं. सगळं पुजारी एकवर त्यात शिरलं. ज्याला जेवढी पाहिजे तेवढी घेतली नि तोंड पुसत मिठाचं खडं चघळत बाहेर पडले. बिल कोयाप्पांना भागवलं. सगळी देवाजवळ येऊन पान खाईत बसली. देव आपला समोर बघत खुशाल, कसल्या तरी विचारत असल्यागत वाटत होता. उद्या गावाकडे जाताना दारू पिऊन हुल्ल झाल्यावर मलाच मोडीवर घालून जाऊ द्यात म्हणजे झालं, अशाच विचारात असल्यागत देव दिसत होता. एक मोठा पेच पडला होता. वेळ झाल्यानं निमंत्रण असलेली एकेकी येत होती. येईल तसं रस्त्यावरच ओळीत बसवली जात होती. बसेल तसं इस्तारी द्रोण पुढ्यात यायचा. 4 पदरी पंगत झाली. जेवणाची वाट बघत पंगत पंक्तीकडे बघत बसली होती. देवाचा निवद, देवाकडे गेल्या बिगार पंक्तीच्या पुढ्यात एक भाताचं शीतसुद्धा जाणार नव्हतं. घटकाभरात देवाचा निवद आला. सगळं पुजारी एकत्र आलं. भात, आमटी, मटण, भाकरी, पोळी आणि आंबील असं सगळं एकात केलेली एक परात देवाच्या पुढं आली. पुजाऱ्यासने पुढ्यातलं काय दिसेनासं झालं होतं. आपापल्यातच लाताळी करत बसली होती. तोंड भरून एक शिवी वाऱ्यात सोडून देत होती. घरावर स्पीकर अजून वाजतच होता. सगळा दंगाच दंगा होता. पंक्तीला वाढून संपविलं. मोठीच्या मोठी पंगत वाढून झाली तरी पुजाऱ्यांचा तंटा सुरूच होता. हे नुसतं एरांडाचं गुऱ्हाळ होतं. दारू पिऊन कुणीही दंगा करू नये. जर कुणी केला तर त्याला दैवातर्फे दंड करण्यात येईल, असं कुणीतरी कोयाप्पाच्या घरातल्यानेच स्पीकरवरून सांगितलं. मग कुठंही मंडळी आवळली. मधी बराच वेळ गेला. देवा, पंगत पडली या. 2 तास झालं अन्न पुढ्यात घेऊन बसल्यात. मगाच्यासारखं जोरात वारं इलं. अन्नात माती मिसळायला नको. हाय ही गरिबाची द्रोणभर आंबील मान करून घ्यावी नि तुझ्या लेकरासनी जेवायला परवानगी द्यावी. देवाच्या पाया पडत देवाला आणि पुजाऱ्यासनी कोयाप्पानं विनंती केली. त्या पुजाऱ्यातूनच एक जण धडपडत उठला. हातात घाटी घेतली. ह्याचा तोल जाईल तशी ती वाजायची. एका हातात एक उदबत्ती घेतली. 5 देवांच्या नावांचा गजर केला. माझ्या मायबापानो, घ्या आता, जेवा, असं म्हटला आणि उदबत्ती खांबाच्या बुडक्यात खोवली. सगळ्यांना नमस्कार केला आणि आपण जेवायला बसला. ह्या पुजाऱ्याची परवानगी येण्याआधीच पंक्तीनं निम्म अन्न पोटात ढकललं होतं. आरा मांडव पेटला. पंक्तीतून जेवून जाताना कोणतरी ओरडला. तो बी नुसता सांगून निघून गेला. सगळी जेवणाच्या नादात रुतलेली. कुणी लक्षच दिलं नाही. मांडवाच्या खांबाला गुंडाळलेलं कापड धुमत वर गेलं आणि कडब्याच्या पेंडीला लागलं होतं. तवर पुजाऱ्यांचं ध्यानच नव्हतं. जळत्या मांडवातच जेवत बसली होती. पेंडी भडकल्यावर 4 चौघं आली. जवळच्या कायलीतलं पाणी मांडवावर मारलं. मांडव विजला. पुजारी गार झालं आणि मग त्यांची उतरली. मग सगळी चर्चा सुरू झाली. कोयाप्पा, काय तरी चुकलंय. काय ते आटीव आणि चुकलंय म्हणून पाया पड. जवळच्याच एका जुनाट धनगरानं त्याच्या कानाजवळ येऊन सांगितलं. आता सकाळी देव जाताना अंगात आल्या बिगर काय चुकलंय ते कळणार नाही. नेमकं काय झालंय ते देवच सांगल, असं म्हणून आपल्या वाईटावर असणाऱ्या भाऊबंदासने मोगमातच शिव्या देत पुढच्या कामाला लागला. त्याला वाटलं मांडव पेटवायचं काम भाऊबंदापैकीच कोणीतरी केलं असणार. सगळं शांत झालं. रात्रीच्या गाण्याला झुपी झाली. मोगळाच्या तोंडाला बायका तुंबा आल्यागत येऊन बसल्या. काही बापय मंडळी घोंगड्याचं आळं करून त्यात बसली. काही खालवर घालून त्याच्या उभीला यांचं गाणं ऐकत पडली. ऐकत तिथंच काही झोपली. शेतात मेंढरं बसवीला गत दिसत होतं. गाणं सुरूच होतं. झोप येईल तसं एक निघून जात होतं. पुढं कोण आहे किंवा नाही याचा विचारच त्यांनी केला नाही.
हवेला सांगत असल्यागत सांगत होती. पहाटे पहाटे तर मला गाणारीच नुसती चार दिसत होती. शेवटी रात्र कंटाळली. उजाडलं. आरती झाली आणि गाणं संपलं. आता चहा पाण्याच्या गडबडीत सगळी लागली. तरी चहा पोटात पडायला 9 झालं. देवाची वट्टी भरली. देव जायला निघाला. कोयाप्पाचं वालूक पोचवायला वेसी बाहेरपर्यंत गेलं. देवाला पोहोचवून वालूक मागं आला. पुजाऱ्यांनी काठीचा देव सोडून पिशवीत टाकला. काठी हातात घेतली. गावाकडची वाट धरली. माझ्या मनात एक विचार आला. आमचा आजोबा मरून गेला. 70-75 वर्षाचा होऊन आमचा बासुद्धा मरून गेला. आज माझं वय 30. तरीसुद्धा आमच्या घराच्या डाव्या बाजूला मांगोडा, उजव्या बाजूला धनगरवाडा आहे तसाच आहे. मला जसं कळते तसं तरी अजून ह्या धनगरवाड्यात काहीच सुधारणा झालेल्या दिसत नव्हत्या. अजून हा समाज वाघऱ्याच्या आणि कोंडवाड्याच्या आतच बकऱ्यागत दिसतोय. अजून गावातल्या सुधारणा धनगरात घुसल्या नव्हत्या. या समाजानं आपली चाकोरी अजून सोडलेली नव्हती. चाकोरी सोडून गेलेली बघितली तर हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी, मात्र वागणं धनगरीच होतं. सहनशीलता दांडगी. हान तिकडं बकरी म्हणून कुणी रयतानं 4 तडाक दिलं तरी नाही की नाही, हाणतो म्हणत तिथूनच गुटफळणार. खरं त्या रयताला उलट 2 तडाक द्यायला त्या धनगराचा हात उचलणार नाही. फार गरीब, अगदी मेंढरागत. शिक्षणाविना वाया गेलेला हा धनाचं आगर म्हटलं जाणारा धनगर समाज अजून जिथल्या तिथंच चाचपडत पडलाय. आता याला भूक लागली या ती निस्वार्थ समाज कार्यकर्त्याची, पुचाट आणि बाजार भोंदू राजकारण खेळणाऱ्या कार्यकर्त्याची नव्हे. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. कथाविश्व चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे अनेक उत्तम कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.